शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम. योगाचा प्रांत सुरू झाला. शुचोदेश प्रतिष्ठाप्य याच्यापासून चांगल्या जागी आपलं आसन घालून बसावं. आपलं आसन घालून बसावं हे सांगण्याचं कारण असं आहे की सवय होते त्याला, त्या व्यक्तीला एक कंडिशनिंग ऑफ माइंड करण्याची आवश्यकता असते. ध्यानाला कुठेही बसलं आणि केव्हाही ध्यान लागलं असं काही काळानंतर होऊ शकतं. सुरुवातीला तसं होत नाही. ध्यानाच्या ठिकाणी बरोबर मग त्या ठिकाणी ध्यान लागतं आणि का नंतर इतर ठिकाणी काही तसं लागत नाही. पण सुरुवातीला कंडिशनिंग ऑफ माइंड करायला लागतं. तसं हे आहे शुचोदेश. पवित्र जागी, शुचो म्हणजे पवित्र जागी, निरनिराळ्या तीर्थांच्या जागी, क्षेत्रांच्या जागी, असा अर्थ याच्यामध्ये अभिप्रेत नाही. तिथं फार गर्दी असते आणि गोंधळ असतो. म्हणजे दर्शन घेण्याच्यासाठी किंवा इतर काही गोष्टी पारमार्थिक करण्याच्यासाठी म्हणून ते ठीक आहेत. पण तुम्ही तिथं जाऊन बसून ध्यान कराल तर आजूबाजूला गडबडच इतकी असते, तर तुम्ही ध्यान कुठं करणार? म्हणून शुचोदेश या शब्दाचा अर्थ पवित्र जागा असा आहे. तर मग आम्ही कुठं जाणार? घरात आपण बसून ज्या जागेवर ध्यान करतो तिथं रिपीटेडली ध्यान करून तीच जागा पवित्र होते. अजून कुठं जाणार? एका विशिष्ट ठिकाणी आसन घालून ठेवलेलं आहे आणि मग तिथं जाऊन ध्यानच करायचं आहे. तिथं बसून वर्तमानपत्र वाचायचं नाही आहे. इतर कुठलीही ऍक्टिव्हिटी त्या आसनावर बसून करायची नाही. या कारण मनाला सवय लागली पाहिजे. मग हळूहळू मनाला सवय लागते की तिथं बसल्यानंतर ध्यानच करायचं. इतर विचार त्यावेळेला मनामध्ये येतात वगैरे, सगळं सोडून देण्याच्यासाठी म्हणून, मनाचं कंडिशनिंग करण्याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा काही दिवस तरी असं करायला लागतं की आपल्याला सर्व तयारी करायला लागते, योग्य वेळ पाहायला लागते. ही तर बऱ्याच वेळेला आवश्यकता असतेच. याचं कारण बाहेरचा आवाज आला की त्याच्यामध्ये आतमध्ये वृत्ती निर्माण होणारच त्याच्याशी रिलेटेड. सोसायटीमध्ये फ्लॅट आहे आणि ध्यानाला बसलं बाल्कनीमध्ये आणि खाली कुणीतरी गाडी स्टार्ट केली, कोण असेल? इतके सकाळी कुठे निघाले असतील? काहीतरी वृत्ती रिलेटेड निर्माण होऊ शकतात.
आणि प्रत्येक माणसाची परिस्थिती ही वेगळी असते, ज्या ठिकाणी तो राहतो. हे सगळं लक्षात ठेवायचं की हे आपल्या घरामध्ये आपण करण्याची गोष्ट आहे. आपण जिथं राहतो तिथे. दुसरीकडे कुठेतरी जाऊन त्या ठिकाणी जाऊन करायचं आहे प्रत्येक वेळेला, असं शक्यच नाहीये. एखाद वेळेला कुठेतरी आपण जाऊ शकतो, पण एक तर त्या ठिकाणी निवांतपणा पाहिजे, पवित्र वातावरण पाहिजे, गडबड गोंधळ आजूबाजूला नको. हे सगळे कंडिशन बाहेरच्या लोकांवरती आपण लादू शकत नाही. कुठल्या तरी देवळात ध्यानाला बसलो आणि घंटाच वाजवत आहेत लोक, प्रत्येक घंटेसरशी आमचं ध्यान उतरतंय. म्हणून शुचोपदेश शेवटी काय की ध्यानाच्या सूक्ष्मतेत जायचं असेल तरच्या या गोष्टी आहेत. ध्यान हा एक उपचार म्हणून करायचा असेल तर मग काय कुठेही बसा, काही करा. पण ज्या ध्यानामधनं मला आत्मस्थिती प्राप्त व्हायची अशी अतिशय सूक्ष्म गोष्ट, तर त्याला थोडी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून एवढं सगळं तयारी, शुचोपदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः नात्युश्रितम नातिनीचम, हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे की हे आपण करतो काय आहोत. अति उंच असू नये आसन, अति सखल असू नये वगैरे, हे सगळं भगवान श्रीकृष्णांनी ज्या वेळेला गीता सांगितली त्या काळाला अनुलक्षून कित्येक गोष्टी आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. ही गोष्ट तर खरीच आहे की अतिशय उंच आसन घालून बसलाय कुठेतरी, तर थोडंसं शरीराला प्रोटेक्शनचा सेन्स असतो आतून, आणि सारखं असं वाटतं की आपण पडू का काय. म्हणून जास्ती उंच आसन घालू नये, सखल आसन घालू नये हे सांगण्याचं कारण, पूर्वीच्या काळी ज्या कंडिशन्स होत्या त्याच्यामध्ये कुठे ध्यानाला बसत असतं त्यावेळेला कित्येक लोकांचं मी अलीकडच्या काळापर्यंत पाहिलेलं आहे, कुठेतरी एखाद्या खोल खड्ड्यामध्ये जाऊन बसायचं, अगदी गुरुदेव रानडेंच्या काळापर्यंत चालू होत होते. पण गीतेने इथं या ठिकाणी सांगितलेलं आहे की, कारण एकांत पाहिजे त्याच्यासाठी म्हणूनची ही आटापेटा होता. ते जायचे आणि गावाच्या बाहेर जायचे, कधी कधी खड्ड्यामध्ये जाऊन बसून ध्यान करायचे, कधी कधी कारमध्ये ध्यान करायचे, पण गावाच्या बाहेर जाऊन. त्याला ते मेटामॉर्फोस्ड गुहा असं म्हणायचे कारला. म्हणजे शेवटी आपली जागा आपल्याला स्वतःलाच निवडायला लागते, तयार करायला लागते, आणि शक्यतो आपल्या घरामध्येच ते करावं, कुठेतरी जाण्याचा प्रयोग करू नये. घरातल्या लोकांवर सुद्धा आपला कंट्रोल असतो असं नाहीये, पण आपण लवकर उठलो तर ते झोपलेले असतात, त्यामुळे तेवढा कंट्रोल येतो. काहीतरी आम्ही व्यवस्था अशी करायला पाहिजे की ज्या वेळेला आम्हाला अतिशय शांतपणा मिळेल. चैल अजिन कुश, कुश म्हणजे एक प्रकारचं गवत, ते सगळ्यात खाली घालत असत. त्या काळातली गोष्ट आहे. आता आपण कुठेतरी कुश शोधत बसायला लागलो, ध्यान बिन काही व्हायचंच नाही, आपलं कुश शोधतायत. म्हणून एक प्रकारचं गवत
ते पहिल्यांदा घालायचं. हे सगळं काय की ज्याच्यावर ते म्हणे बसतो तर जमिनीच्या ओलीचा त्रास होऊ नये वगैरे, असं त्या काळामध्ये ती कंडिशन्स होत्या. अजिन याचा अर्थ चर्म, एखादं व्याघ्र चर्म किंवा मृग चर्म ते घालून बसणे. त्याच्यावरती एखादं धूतवस्त्राची घडी, चैल, अजिन, कुश असं घालून बसायचं. बाई रानावनामध्ये कुठेही ध्यान करायचं असेल किंवा ज्या काळामध्ये जिथं ते आश्रम होते त्या आश्रमांच्या जवळपास कुठेतरी बाहेर वनामध्ये ध्यान करायचं, त्यावेळेला हे अशा प्रकारचे आसनं ठीक होते. आता कोण जातंय वनामध्ये? वनच कुठं राहिलेली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे साईट सीइंगला जर गेलं तर वन दिसतं, मग खूप लोक असतात त्यावेळेला फोटो काढत असतात तिकडे तिकडे. पण ते करता येणार नाही. कम्फर्टेबल असं नसावं एवढंच त्याच्यातला मेसेज आहे, की आपण बसल्यानंतर आपल्याला बराच काळपर्यंत एकाच पोझिशनमध्ये बसायचं आहे, न हलता बसायचं आहे. तर योग्य आसन असलं पाहिजे, योग्य ठिकाणी असलं पाहिजे, त्याच्यामध्ये फारसे आवाज आले नाही पाहिजे. तिथं ते गृहीतच आहे हे भगवद्गीतेच्या काळामध्ये की फारसे आवाज नाही आहेत असं. आताच्या काळामध्ये तसं गृहीत धरता येत नाही, कितीतरी आवाज असतात सकाळपासून. म्हणून शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनम आत्मनः नात्युश्रितम नाती नीचम चैलाजिन कुशोत्तरम. हे सगळं ध्यानाची सुरुवात एकदम बाह्य भाग आहे, पण त्या सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतात. एकदम अंतरस्थितीला आम्ही जाऊ शकत नाही. इथपासून सुरुवात करून खरं तर याच्यानंतर त्या 5व्या अध्यायातला श्लोक घेतलेला आहे, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान. तिथं बसून करायचं काय? स्पर्श म्हणजे निम्या प्रकारचे विषय बाहेरचे बाहेरच ठेवायचे. म्हणजे बाहेरचे विषय बाहेरच ठेवायचे म्हणजे बाहेरच ठेवतो आपण. डोळे मिटल्यानंतर बाहेरचे विषय बाहेरच ठेवायचे म्हणजे आतमध्ये येऊन द्यायचे नाहीत, म्हणजे वृत्ती उठून द्यायच्या नाही. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवः. डोळे जे आहेत ते भ्रूमध्याच्या पाशी. तर डोळे नव्हे, दृष्टी, लक्ष, त्याचा अर्थ लक्ष तिथं केंद्रित करायचं. डोळे असे इकडं करून असं बघत बसणं की तिकडे भ्रूमध्याच्या पाशी असे डोळे उघडे ठेवून वरती बघत बसणं अभिप्रेत नाही, ताण येतो भयंकर. चक्षुशैवांतरे भ्रुवः प्राणापानव समकृतो. बस, जास्ती काही प्राणायामाचं भानगडच नाही. श्वास घेणे सोडणे समप्रमाणात ठेवा. म्हणून अभ्यास जो आहे हा अभ्यास या मालिकेमधल्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना. अभ्यास योग, ध्यान योगाला त्यांनी अभ्यास योग असं म्हटलं. चित्ताला इकडे तिकडे जाऊन न देता चेतसा नान्यगामिना परमम पुरुषम दिव्यम. त्या दिव्य परम पुरुषाचं याती पार्थानो चिंतयन. परमपुरुषाचं चिंतन करणारी व्यक्ती त्याला प्राप्त होते. तो परमपुरुष, दिव्य पुरुष कोण आहे? आपला आत्मस्वरूप हाच तो परमदिव्य पुरुष आहे. अजून एक सेपरेट परमदिव्य पुरुष शोधायची गरज नाही, आपण दिव्य आहोतच ना. तसं पण परमम पुरुषम दिव्यम याती, त्या दिव्य पुरुषाला प्राप्त होतो. परमम पुरुषम दिव्यम याती, पुढे याती पार्थानुचिंतयन.
चिंतन करणे. पण सगळा ध्यानयोग एकदम एका बैठकीमध्ये समजून घेता येणं शक्य नाही आहे. पण त्याचे एलिमेंट्स आपण समजून घ्यायचे एक एक, की नको त्या गोष्टींच्या नादी लागायचं नाही. पहिली गोष्ट म्हणजे आनंद गोष्टी असतात आणि निर्णय पुस्तकांच्या मध्ये जे लोक कधीही ध्यान करत नाहीत ते लोक ती पुस्तकं लिहितात आणि मग ते काहीच्या काहीच त्याच्यामधल्या गोष्टींच्या वरती, वाटेल त्या गोष्टीवरती भर देऊन ठेवतात. मग सगळीकडे प्रकाशच प्रकाश दिसेल असं कोणतरी सांगतात, ते गुरु असतात ते लोक. मग हे बसतात बघतात तर अंधारच अंधार, प्रकाश प्रकाश कुठे. आम्ही कशासाठी करतो आहोत? आत्मस्थिती निश्चयाची, हेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. आत्मस्वरूपाची अनुभूती घेण्याच्यासाठी म्हणून आम्ही हे करतो आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आत्मस्वरूप म्हणजे काय? तर स्वचं मूळ स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप, स्वस्वरूप. या गोष्टी सगळ्या नुसत्या वैचारिक दृष्टीने पहिल्यांदा समजून घ्यायला काही हरकत नाही. आम्ही ध्यान करत नाही पण आम्ही नुसतं त्याच्यावरचं लिटरेचर वाचतो, थोडे दिवस वाचा, काय हरकत नाही आहे. परंतु प्रॅक्टिकल पार्ट आस्पेक्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे. कारण की किती सांगितलं, कारण किती वाचलं तरी त्या व्यक्तीला त्याची अनुभूती घ्यायला लागते आणि एक्झॅक्टली इथे गॅप पडत असते. ती व्यक्ती वैचारिक दृष्टीने सॅटिस्फाईड होऊन जाते. हो असं असं होतं का, वा छानच आहे, अरे पण माझं व्हायचंय अजून. तर वैचारिक दृष्टीने सॅटिस्फाईड होऊन म्हणजे जो लाभ व्हायला पाहिजे प्रत्यक्ष अनुभूतीचा, तो लाभ त्या व्यक्तीला प्राप्त होत नाही. ते अनेक गोष्टींच्या मध्ये स्वतःला गुंतवत असते. आणि मुख्य गोष्ट म्हणजे कधीही स्ववरती लक्ष केंद्रित करत नाही. मग बाहेरच्या एखाद्या प्रतिमेवरती लक्ष केंद्रित करेल, आनंद गोष्टी करेल, पण तो सेल्फवरती कधीही अवधान केंद्रित करणार नाही. आणि एक्झॅक्टली सगळा फोकस योगशास्त्राचा, भगवद्गीतेचा सेल्फवरती लक्ष केंद्रित करण्याचा आहे. आणि जर का मोठ्या माणसानं जरी विचारलं तरी लहानपणापासून मोठे ते होईपर्यंत, म्हणजे वयाने मोठे होईपर्यंत, कितीतरी वयापर्यंत कधीही कुणीही या गोष्टीवरती फोकस केलेलं नाहीये, जोर दिलेला नाहीये. आणि हे आमच्या अध्यात्मशास्त्राचं मध्यवर्ती असून देखील, योगशास्त्राचं मध्यवर्ती असून देखील सेल्फला ऑल द टाइम बाजूला टाकलं गेलेलं आहे. प्रचारच नाही झाला त्याचा. क्वचित त्याच्यावरती फोकस केलेले काही लिटरेचर आहे, जसं की रमण महर्षींचं आहे, स्वामी स्वरूपानंदांनी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. आचार्यांनी, शंकराचार्यांनी याची व्याख्या केली. भक्ती म्हणजे काय? तर स्वस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे भक्ती. इतकं स्पष्ट असून देखील हा ध्यानयोग अंधारात राहिल्यासारखा झाला. आणि ती गोष्ट इतकी सरळ स्ट्रेट स्वतःशी संबंधित आहे, ती भलतीकडेच गेली. मग त्याच्यामध्ये तर हठयोग आणि अष्टांग योग यांचं मिक्सचर करून एक छान प्रकार लोकांनी निर्माण केला. आणि त्यामुळे लोकांचं केवळ कुतूहल वाढलं, पण त्यांना ते कधीही प्राप्त झालं नाही. कारण की सेल्फ फोकस करणं हे बाजूलाच राहून गेलं. मग ते कडुलिंबाचा रस प्यायचा का, असल्या गोष्टी करायला लोकांना खूप आवडतं, की बाहेरचं काहीतरी करत राहणे.
दीर्घ पूरक करायचा, रेचक, जितका वेळ श्वास घेतला त्याच्या दुप्पट वेळ तो आतमध्ये ठेवायचा, चौपट वेळ सोडायचा वगैरे अशा प्रकारचे श्वास प्रक्रिया, प्राणायाम, या सर्व गोष्टी झाल्या. ते काही पण आरोग्यासाठी माणसाने स्वतः शरीर समजून आणि शास्त्र समजून काही करावं, म्हणजे त्याच्या बाबतीत भगवद्गीता काही बोलत नाही. पण ध्यानयोगाच्या बाबतीमध्ये स्व हे केंद्र आहे हे पूर्ण विसरून गेलेलं. आणि मग त्यावेळेला ज्या मानसिक क्षमता कमी होतात, एकंदर माणूस दुर्बल होऊन जातो, या सगळ्याचं कारण सेल्फ वर्थित्व नसतं. म्हणून उदंड शक्ती तुमच्यामध्ये आहे, विवेकानंद असं म्हणत असतात. मग आपल्याला पण खूप बरं वाटतं की आपल्यामध्ये उदंड शक्ती आहे, पण त्या मूळ स्वरूपामध्ये आहे ती. म्हणजे त्यांचं लिटरेचर वाचल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं, ही गोष्ट जरी खरी असली तरी आम्ही त्याचा वेधच नाही घेत आहोत. सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरा, असं समर्थांची ओवी आहे. सद्गुरु कृपा हेच किल्ली. म्हणजे सद्गुरु कृपा म्हणजे काय? त्यांनी कृपा करून तुम्हाला साधन मार्ग सांगितला, तीच ती कृपा, ती किल्ली दिलेली आहे ती. तर रामकृष्ण असं म्हणत असत की इथं खजिना आहे आणि का त्याला कुलूप लावलेलं आहे आणि ही किल्ली माझ्या हातामध्ये आहे, आता मी ही किल्ली लावीन आणि का आतमधलं काढून घेईन, असंच म्हणत बसतो, किल्ली लावतच नाही. ही गोष्ट एक्झॅक्टली ध्यानाच्या बाबतीमध्ये होत असते की कुठलं तरी मंत्र घेऊन बसेल, ते चालवेल, पण तो लक्ष काही स्ववरती केंद्रित करणार नाही. आणि एक्झॅक्टली ही गोष्ट आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत, हे त्याचं सूत्र आहे भगवद्गीतेमध्ये दिलेलं. आत्मसंस्थ मन करायचं म्हणजे तरी काय करायचं? स्ववरती लक्ष केंद्रित करून राहणे, स्वच्या जाणीवेवरती. कुठल्याही व्यक्तीला समजण्यासारखं आहे, अवघड नाही आहे काही. वैचारिक दृष्टीने तर समजेलच की मी अशी जाणीव प्रत्येकाच्या मध्ये आहे आणि त्या जाणीवेवरती लक्ष केंद्रित करायचं आहे शांतपणाने. मस्तकामध्ये शक्यतो अवधान ठेवावं, कारण की या भागामध्ये गोष्टी चाललेल्या असतात बऱ्याचशा योग प्रक्रिया. अवधान केंद्रित करणं, कारण बहुतेकांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी मेंदू असतो, त्यामुळे सगळ्या प्रक्रिया तिथे चाललेल्या असतात. अवधान केंद्रित करणं तिथं सोपं असतं, त्या ठिकाणी अवधान केंद्रित करणं. आणि हा सगळा थेरॉटिकल ॲस्पेक्ट आहे, प्रॅक्टिकली करून बघायचं. 10च मिनिटं येतो आम्हाला, काही हरकत नाही. 10 मिनिटामध्ये तू फक्त सेल्फवरती राहण्याचा प्रयत्न कर. त्याच्यापेक्षा जास्त वेळ देता येत नाही, नको दिवस, पण तू जेवढा वेळ आहे तेवढा वेळ एक्झॅक्ट कोअरमध्ये जायला पाहिजे. काही कारण नसतं आम्ही इकडं तिकडं फापलत बसतो. मी हे ग्रंथ वाचू का ते ग्रंथ वाचू, काय वाटेल ते वाच, परंतु हे करणं आवश्यक आहे. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम, असं आम्ही ते धून म्हणताना खूप बरं वाटतं. शिवोहम शिवोहम, मग सगळेजण अगदी. पण त्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणे, शिव मी आहे ही धारणा आहे, हे ध्यान नव्हे. ऍक्च्युअली ज्या तत्वाचा मी वेध घेतोय तेच मीच आहे, अशा त्याच्या पाठीमागे असलेलं इंडिकेशन आहे. तर मी त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे माझ्याच स्फुरणावरती लक्ष केंद्रित करणे आहे. आणि ही गोष्ट एकदा पक्की झाली पाहिजे विचाराने. विचारांचा उपयोग हा आहे की ऍक्च्युअली प्रॅक्टिकली करताना तुम्ही आतमध्ये निसंदिग्ध असतात विचाराने, की मग तुम्हाला त्या ठिकाणी फाटे फुटत नाहीत. नाही तर बुद्धीचे फाटे इतके फुटत राहतात
म्हणून बरोबर मग ते देवाचं काय होईल, देवाचं काय व्हायचंय, आपलं काय व्हायचं हे बघतो होतो आपण. आम्ही तर लक्ष व्हायचं हे संकल्प सोडलाय, पण का सोडला? काय नाही, लक्ष द्यायचा संकल्प सोडा ना, की लक्ष द्यायचं आहे. लक्ष व्हायचा कुठं आहे, द्यायचं आहे. कुठं लक्ष द्यायचंय, स्ववरती लक्ष द्यायचंय. एवढं एकच सूत्र आहे आणि का ही एकच प्रक्रिया आहे, स्ववरती अवधान केंद्रित कर, सबंध ध्यानयोग त्याच्यामध्ये. स्वस्वरूपानुसंधान किंवा स्वरूपानुसंधान असं ज्याला म्हटलं तर त्याचा अर्थ फोकस ऑन सेल्फ, बस. मग त्याच्यानंतर त्याची प्रक्रिया जशी जशी नीट स्थिर होईल तसं तसं ते जे सेल्फ आहे ते सेल्फ जास्तीत जास्त जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस जास्तीत जास्त स्पष्ट होईल झटकन. म्हणजे जो आम्ही पहिल्यांदा थॉट प्रोसेस, त्या थॉट प्रोसेसने हळूहळू कॉन्शियसनेस, मग तो कॉन्शियसनेस कॅच करणं, मग त्याच्यानंतर टू बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस, मग त्याच्यामध्ये थॉट येतात, कॉन्शियसनेस मिंगल करतात आणि हे सगळं चाललेलं असतं. होता 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 प्युअर कॉन्शियसनेस. आणि काही अचीव करायचं नाहीये मला, की मी आता हे अचीव करणार आहे अशा प्रकारचा कुठलाही विचारच नको, कारण की प्रोसेसमध्ये त्याच्यामुळे बाधा निर्माण होते. मी तुम्ही देवाच्या माध्यमातून जर का जात असाल, एखाद्या देवतेच्या माध्यमातून जात असाल, तर तिचं अस्तित्व त्या माध्यमातून जात नसला तर माझं अस्तित्व स्वच, त्या अस्तित्वालाच कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं. कॉन्शियसनेस ऑफ गॉड, कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ. कॉन्शियसनेस एकच आहे, तो देवाचा वेगळा आहे आणि आपला वेगळा आहे असं नाही आहे. पण आपल्याला कन्व्हिनियंट वाटत असेल तर आपण वाटेल ते करावं, परंतु त्या अस्तित्वावरती राहणे. या अस्तित्वावरती राहण्याचा जो प्रयत्न आहे त्याला अभ्यास असं म्हणतात. तत्र स्थितो यत्नोभ्यासः, त्या स्थितीवरती येण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास. योगसूत्र. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिन, चित्ताला इकडे तिकडे जाऊन न देणं. चित्त कुठं जातंय ऍक्च्युअली, चित्त काय मांजर थोडंच आहे की इकडे तिकडे जायला. चित्तामध्ये इतर वृत्ती उठणं म्हणजे चित्त इकडे तिकडे जाणे. ज्यावेळेला वृत्तींचा उपशम होतो त्यावेळेला चित्त जाण्याचा प्रश्नच नसतो. चित्त नावाची सेपरेट गोष्ट नाहीये की फिजिकल एंटिटी की इकडे तिकडे ती जाईल. कुठे जाते, माझं मन एकदम गेलं इकडे दिसलं मला, असं कुठे दिसतंय काय. मनामध्ये वृत्ती उठणे आणि त्याच्याशी आमचं अवधान केंद्रित होणे, त्या वृत्तीशी, त्याच्यामुळे ते इकडं तिकडं जातं. एवढंच होतं, बाकी काय नाही. म्हणून एकदा क्लॅरिटी ऑफ अंडरस्टँडिंग प्रॉपर झालेलं असलं की तुमचं चित्त इकडं तिकडं मुळीच जाणार नाही, स्ववरतीच राहील. मग हा सगळा अभ्यास योग आहे. अभ्यास योग युक्तेनं परत परत त्याच्यावरती मध्येच वृत्ती निर्माण होते, मध्येच काहीतरी आठवतं, मग काय करायचं, पुन्हा पुन्हा बॅक टू सेल्फ, हा एकच प्रयोग करत राहणे. मग कशाचा आधार घेता आला तर ओंकाराचा आधार घेता येतो, एखाद्या मंत्राचा आधार घेता येतो. काहीतरी लागतं हाताशी किंवा याला धरून मी इकडे जाईन, ठीक आहे, काही जे काय लागेल तुला ज्याची सवय पडलेली असेल त्यानुसार ते तू कर. एक लहान मुलं बघितलं की हातामध्ये ते एक विशिष्ट फडकं होतं, ते फडकं हातात ठेवल्याशिवाय ते दूधच प्यायचं नाही. त्याला ते फडकं लागायचं दूध पित. आता काही सवय लागेल काय सांगता येत नाही, ते फडकं लागायचं. झोपताना काही मुलांना लागतात काय काय गोष्टी, तर फडकं लागायचं. तसं
सेल्फवर डायरेक्ट जाता येतं, पण मला नाही जाता येतं ना. मग मला काहीतरी लागेल. काय लागेल? मंत्र घे, आधार. सात्विक परिणाम पण असतो मंत्राचा, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. मला काय ते हे काय समजत नाही, मी नुसतं ओम म्हणेन, म्हण, काही हरकत नाही. पण थोडासा जर का विचार करायला प्रतिबंध कोणाचा नसेल तर करायला काय हरकत आहे? विचार कर, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. सरळ सरळ स्वच्छ मार्ग आहे योगाचा, त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही आहे. तो अगदी थोडक्यामध्ये संपतो. फोकस ऑन सेल्फ, आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत, ही त्याची आवश्यकता आहे की इतर काही गोष्टीचं चिंतन करू नका. पण ते करताना मला फार वेळ तसं नाही बसता येत, कारण की मला तशी सवय नाही आहे. ती सवय लावणं चित्ताला हाच तर अभ्यास आहे. म्हणून अभ्यास योग युक्तेनं म्हणजे काहीतरी खूप पुस्तकं घेतलीत बसलेत अभ्यास करत, तसं करता येतो, कारण की आम्हाला त्याची सवय आहे. जे जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह गोष्टींची आम्हाला सवय आहे, त्याचा अभ्यास करता येतो. पण सब्जेक्टिव्ह आहे सेल्फ, सवय नाही त्याची. चूक आहे अशातला भाग नाही आहे, सवय नाही आहे. म्हणून त्यावरती येण्याचा प्रयत्न करणे, तत्र स्थितो यत्नोभ्यासः, त्या स्थितीवर येण्याचा प्रयत्न करणे हा अभ्यास आहे. या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे की अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना, इकडे तिकडे चित्त जाऊन न देता, म्हणजे इतर वृत्ती जर का उठल्या तर त्यांना हवा द्यायची नाही, सोडून द्यायचं, लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे. त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करत बसायचं नाही. आतमध्ये वृत्ती उठल्यानंतर अजून एक प्रतिक्रिया पण उठते, ते करायचं नाही, तिथंच थांबायचं, सोडून द्यायचं. परमम पुरुषम दिव्यम याचा अर्थ दुसरा कोणतरी कल्पना करायची नाही की दुसरा कोणतरी परम दिव्य पुरुष आहे. आत्मस्वरूप हेच दिव्य पुरुष. नाही तर मग आपलं मन सारखं डिवायडेड होईल की आम्हाला कोणतरी असा कुठल्या तरी रूपातला एक परम दिव्य पुरुष येणार आहे, बसा. मी येणार आहे तर वाटता. तुम्हीच अमृत स्वरूप आहात असं उपनिषदांची वाणी सांगते. तूच आहेस ते मूळ तत्व, त्याच्यावरतीच अवधान केंद्रित करणे. एकदा का ते एस्टॅब्लिश झालं, काही करायला लागत नाही. रमण महर्षीने कुठे दुसरी साधना केली होती? काही केली नाही. नंतर दुसरी साधना कुठे मंत्रच पाठ करत बसलेले आहेत आणि गोकत बसले, काही केलं नाही, निवांत. याचं कारण की ही मध्यवर्ती गोष्ट सापडली, फिनिश. तसं आमच्यापर्यंत वैचारिक दृष्टीने आलेलं आहे आणि प्रॅक्टिकली सुद्धा आम्हाला ते कळलेलं की कसं करायचं. शांत बसा, मस्तकात लक्ष केंद्रित करा, स्वरती अवधान केंद्रित करायचं, हे ठरवून टाका. याला धारणा असं म्हटलं जातं, वैचारिक भाग. मग हळूहळू त्यातनं प्रत्यक्ष जाणीव स्पष्ट होईल, त्याच्यावरती अवधान केंद्रित करा. काही काळानंतर जाणीव विराम पावेल, तुमचं मूळ स्वरूप प्रगट होईल. ही जी गोष्ट आहे या प्रवासाच्या मध्ये, ह्या गोष्टीवरती फार विचार करू नको. आम्हाला मी जिथं आहे तिथून पुढे काय करायचं एवढंच फक्त ठरवायचं. शांत बसणे, फोकस ऑन सेल्फ, स्वच्या जाणीवरती ठेवणे, आणि ते करताना एखादा मंत्र हवा असला तर तो घेणे. ह्या प्रक्रियेने ध्यान करणे. कमी वेळ असला तरी देखील हीच प्रक्रिया, थोडा वेळ, जास्त वेळ असला तरी हीच प्रक्रिया, जास्ती वेळ. पण मग जास्ती वेळ बसण्याचा फायदा काय होतो? याचं कारण की त्याच्यामधली जी गाढ अवस्था प्राप्त व्हायची, त्याची जी अनुभूती यायची, त्या अनुभूतीला थोडा वेळ जास्ती लागतो.
त्यामुळे थोडासा वेळ वाढवण्याचा प्रयत्न करावा, पाऊण तासाच्या वेळापर्यंत आपण, कारण नाही तर मन आवरण्यामध्येच सगळा वेळ जाईल. म्हणून थोडंसं अर्ध्या तासाचं ध्यान पहिल्यांदा स्थिर करणे, पाऊण तास, 1 तास, मग असं 4-4 तास ध्यान केलं, 6-6 तास ध्यान केलं, हे सगळं आपण ऐकतो. ते कुणाचं तरी कुणीतरी केव्हा तरी केलं असेल. आपण आपलं ठरवावं की आम्ही 15 मिनिटापासून सुरू करणार आहोत, 10 मिनिटापासून सुरू करणार. मग मनाला थोडंसं समजून घेऊन हळूहळू त्याचं एकंदर एक्सटेंट वाढवलं पाहिजे. ती एकदम गोष्ट होऊ शकत नाही. त्याच्यासाठी म्हणून त्याला थोडासा अवसर दिला पाहिजे. मग त्यांनी स्वतःच, म्हणजे आपल्या चित्ताने स्वतःच त्या अवस्थेचा वेध घेण्याची आवड निर्माण करून घेतली, मग काय आपलं कामच झालं. आपल्याला काय नको. ये या मनाचे एकनिके, जे देखलिया गोडीची या ठाया सवके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. अनुभव सुख दे त्याला. बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत. कुठली गोष्ट वाईट आहे, कुठली गोष्ट तुम्हाला खाली नेईल वगैरे असं काही नाही आहे. सात्विकता वाढवणे हा सर्व गोष्टींचा परिणाम आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा सात्विकतेच्या पलीकडं, सत्वगुणाच्याही पलीकडे असलेलं ते तत्व आहे, आणि ते तत्व म्हणजेच आत्मतत्व होय. हे एकदा समजून घेऊन स्वस्वरूपावरती अवधान केंद्रित करणे हा मुख्य विषय. एवी तेवी आज आलाय म्हणून तो घेतला, पण सगळेजण आपण करतो आहोत. परंतु मधनं अशा प्रकारचे याच्यावरचे स्वाध्याय पण चांगले झाले होते. म्हणजे पूर्वी युवकांनी स्वाध्याय याच्यावरती प्रेझेंट केले होते, समजून केले होते. मला खूप आनंद झाला की एक्झॅक्टली एक ग्रुप तयार व्हायला पाहिजे किमान, की जिथे हे असं मध्यवर्ती शास्त्र चाललेलं आहे योगाचं. तर काहीच्या काहीच गोष्टी चाललेल्या असतात. तुम्ही जर का बघितलं तर खरोखरीच याच्यावरती फोकस नाही आहे लोकांचा. मग ते कुठल्या तरी गुरूंचंच महात्म्य वाढवायचा प्रयत्न करतात. मग त्यांच्या महात्म्य आहेच आहे आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम पण असतंच, परंतु शेवटी हे बाजूला ठेवून, आत्मस्वरूपाचं अनुसंधान बाजूला ठेवून इतर सर्व गोष्टी करत राहणे, या गोष्टीने कोरच नसल्यासारखं झालेलं आहे. मग अध्यात्माला प्राण म्हणतात तो हा आहे की स्वस्वरूपाचं अनुसंधान. आणि ते जर का आम्ही करत नसलो तर यांनी आपण सावध व्हायला पाहिजे या प्रकारच्या स्वाध्यायाने, की आपण हे करायलाच पाहिजे. मग आम्ही कमी वेळ करू, स्वतःला कन्सेशन तर द्यायलाच पाहिजे. आपण देतच असतो अनेक वेळेला स्वतःला कन्सेशन. त्याच्यामध्ये हे कन्सेशन द्यायला हरकत नाही, किंवा मी कमी वेळ करीन परंतु मी जरूर करीन, रोज करीन. आणि त्याच्यामध्ये काहीही विशेष असा अवघड न कळण्यासारखा भाग नाही आहे. सेल्फवरतीच राहायचं आहे असं ठरवून शांत बसणे. मंत्राच्या सहित सोहम मंत्र म्हणा, श्रीराम म्हणा, ओम म्हणा, कुठलाही मंत्र आधारासाठी, पण लक्ष स्ववर केंद्रित करणं हे त्याचं मेन उद्दिष्ट आहे. या पद्धतीने आपण करतो आहोत. मधनानं या गोष्टीला आपण उजाळा देत राहू. आणि त्याचा इतर भाग काय आहे तो पुढच्या स्वाध्यायांच्या मध्ये बघू. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.